नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RSD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे PDCC बँक भरतीसाठी महत्त्वपूर्ण प्रश्नसंच पाहणार आहोत. हे प्रश्न उद्याच्या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न ठरणार आहेत. तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, जालना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? जालना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो कुंडलिका. जालना हे शहर कुंडलिका नदीच्या काठावर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे की महाराष्ट्राच्या अतिपश्चिमेकडचा खालीलपैकी जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्राच्या अतिपश्चिमेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो पालघर. महाराष्ट्राच्या अतिपश्चिमेकडचा जिल्हा पालघर हा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. भारतीय राज्यघटनेमध्ये प्रथम घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती? भारतीय राज्यघटनेमध्ये प्रथम घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सन 1951 मध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये प्रथम घटना दुरुस्ती करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक चौथा पहा. भारतीय राज्यघटनेच्या कलम 75 नुसार मंत्रिमंडळ हे खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? भारतीय राज्यघटनेच्या कलम 75 नुसार मंत्रिमंडळ हे खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो लोकसभा. प्रश्न क्रमांक 5वा पहा. कलम 280 हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? कलम 280 हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो वित्त आयोग आहे. प्रश्न क्रमांक 6वा पहा. महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग चळवळ कोणत्या वर्षी खालीलपैकी सुरू केली होती? महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग चळवळ कोणत्या वर्षी खालीलपैकी सुरू केली होती? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सन 1930 मध्ये. प्रश्न क्रमांक 7वा. खालीलपैकी कोणी स्वराज्य पार्टीची स्थापना केली होती? खालीलपैकी कोणी स्वराज्य पार्टीची स्थापना केली होती? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 8वा पहा. कोकणातील नद्या कोणत्या वाहिनी नद्या आहेत? कोकणातील नद्या कोणत्या वाहिनी नद्या आहेत? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो पश्चिम. प्रश्न क्रमांक 9वा. माझं गाव डॉक हे खालीलपैकी काय आहे? माझं गाव डॉक हे खालीलपैकी काय आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो जहाज बांधणी केंद्र. प्रश्न क्रमांक 10वा. मराठवाड्यातील वीज निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मराठवाड्यातील वीज निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो परळी. मराठवाड्यातील वीज निर्मिती केंद्र परळी या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 11वा. बॉम्बे हाय हे कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? बॉम्बे हाय हे कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो पेट्रोलियम. प्रश्न क्रमांक 12वा. बालकासाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करणारे देशातले पहिले राज्य कोणते आहे? बालकासाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करणारे देशातले पहिले राज्य कोणते आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र. बालकासाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करणारे देशातील पहिले महाराष्ट्र राज्य आहे. प्रश्न क्रमांक 13वा. सालवर्डी हे महाराष्ट्रामधील गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? सालवर्डी हे महाराष्ट्रामधील गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो अमरावती. प्रश्न क्रमांक 14वा. पानशेत हा महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पानशेत हा महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो पुणे. पानशेत हा महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प पुणे या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 15वा. गोंडावना विद्यापीठ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गोंडावना विद्यापीठ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो गडचिरोली. गोंडावना विद्यापीठ गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 16वा. नायगाव मयूर हे
अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? नायगाव मयूर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो बीड. नायगाव मयूर हे अभयारण्य बीड या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 17 साने गुरुजी यांचे स्मारक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? साने गुरुजी यांचे स्मारक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो माणगाव. साने गुरुजी यांचे स्मारक माणगाव या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नदी खोरे कोणते आहे? महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नदी खोरे कोणते आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो गोदावरी नदी खोरे महाराष्ट्राच्या पहिल्या क्रमांकाचे सर्वात मोठे नदी खोरे आहेत आणि दुसऱ्या क्रमांकाचे नदी खोरे भीमा नदी खोरे हे आहेत. प्रश्न क्रमांक 19 पुणे जिल्ह्यात सह्याद्री पर्वतात भीमाशंकर येथे खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? पुणे जिल्ह्यात सह्याद्री पर्वतात भीमाशंकर येथे खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो भीमा. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रात स्ट्रॉबेरी लागवडीसाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रात स्ट्रॉबेरी लागवडीसाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो महाबळेश्वर. प्रश्न क्रमांक 21 गायखुरी व आंबागडीची डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? गायखुरी व आंबागडीची डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो भंडारा. गायखुरी व आंबागडीचे डोंगर भंडारा या जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 22 पहा पुणे मुंबई यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? पुणे मुंबई यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो बोरघाट. पुणे मुंबई यांच्या दरम्यान बोरघाट हा लागतो. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रामधील अस्तंबा हे महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रामधील अस्तंबा हे महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो नंदुरबार. महाराष्ट्रामधील अस्तंबा हे महत्त्वाचे शिखर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 24 BSF या दलाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? BSF या दलाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सन 1965 मध्ये BSF या दलाची स्थापना झाली होती. प्रश्न क्रमांक 25 भारताच्या अणुशक्ती संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? भारताच्या अणुशक्ती संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर होमी भाभा. प्रश्न क्रमांक 26 रेग्युलेटिंग खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? रेग्युलेटिंग खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सन 1773 मध्ये. प्रश्न क्रमांक 27 महात्मा यांनी दांडी यात्रेला प्रारंभ खालीलपैकी केव्हा केला होता? महात्मा यांनी दांडी यात्रेला प्रारंभ खालीलपैकी केव्हा केला होता? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 12 मार्च सन 1930 मध्ये महात्मा यांनी दांडी यात्रेला प्रारंभ केला होता. प्रश्न क्रमांक 28 लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सन 1905 मध्ये लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली होती. प्रश्न क्रमांक 29 इंडियन एअरलाइन यांचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? इंडियन एअरलाइन यांचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो नवी दिल्ली. इंडियन एअरलाइन यांचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 30 राजस्थानामध्ये खेत्री हे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी महत्त्वाचे आहे? राजस्थानमध्ये खेत्री हे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी महत्त्वाचे आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो तांब. प्रश्न क्रमांक 31 भारताचे मुख्य पीक खालीलपैकी कोणते आहे? भारताचे मुख्य पीक खालीलपैकी कोणते आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो तांदूळ. भारताचे मुख्य पीक तांदूळ हे आहे. प्रश्न क्रमांक 32 बूस्टर हे थंड वारे खालीलपैकी कोणत्या देशामध्ये वाहतात? बूस्टर हे थंड वारे खालीलपैकी कोणत्या देशामध्ये वाहतात? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो न्यूझीलंड.
बूस्टर हे थंड वारे न्यूझीलंड या देशामध्ये वाहतात. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे? महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो पाडेगाव. महाराष्ट्रात पाडेगाव ऊस संशोधन केंद्र आहे. क्रमांक 34 महाराष्ट्रामध्ये प्रथम कमाल जमीनधारणा कायदा केव्हा संमत झाला? महाराष्ट्रामध्ये प्रथम कमाल जमीनधारण कायदा केव्हा संमत झाला? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सन 1962 मध्ये. प्रश्न क्रमांक 35 ऑक्सिजन वायूचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? ऑक्सिजन वायूचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो जोसेफ प्रिस्टले. प्रश्न क्रमांक 36 वनस्पती रात्रीच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू सोडतात? वनस्पती रात्रीच्या वेळी खालीलपैकी कोणता वायू सोडतात? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो वनस्पती रात्रीच्या वेळी कार्बन डायऑक्साईड वायू सोडतात. प्रश्न क्रमांक 37 हाडांचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणते आहे? हाडांचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणते आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑस्टिओलॉजी हाडांचा अभ्यास करणारे शास्त्र आहेत. प्रश्न क्रमांक 38 मानवी शरीरामध्ये एकूण किती इंद्रिय संस्था कार्यरत असतात? मानवी शरीरामध्ये एकूण किती इंद्रिय संस्था कार्यरत असतात? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 6. प्रश्न क्रमांक 39 एक गाव एक पाणवठा ही मोहीम खालीलपैकी कोणी सुरू केली होती? एक गाव एक पाणवठा ही मोहीम खालीलपैकी कोणी सुरू केली होती? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो बाबा आढाव. प्रश्न क्रमांक 40 भारतीय परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे कोणास म्हटले जाते? भारतीय परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे कोणास म्हटले जाते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो पंडित नेहरू. भारतीय परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार पंडित नेहरू यांना म्हटले जाते.